तुमच्यातून प्रकटायला लागतो. आर यू अंडरस्टँडिंग? सो ते म्हणतात फोकस करा, तुम्ही काय देताय ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट देण्यावर. काय द्यायचं आहे? जे हवाय. काय हवाय? आनंद हवाय. मी आनंद देऊ शकतो काय? चेक करा. दिवसातून किती वेळा मी आनंद देतोय? बाकीच्यांना मरू दे, स्वतःला किती आनंद देतोय? स्वतःपासून सुरू करूया. एम आय हॅपी? डू आय मेक माय सेल्फ हॅपी? का मी माझ्याशीच लढतोय दिवसभर? चेक करा. आणि मग माझ्याशी मी जर हॅपी असेल तर दीपक चोप्रा म्हणतात की देण्याच्या प्रक्रियेवरती राहा. ट्राय टू गिव्ह समथिंग टू समवन. प्रार्थना असेल, प्रेम असेल, तुम्ही भेटायला जाता. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की लहानपणापासून मी एक गोष्ट शिकलो की कोणाच्याही घरी जाताना रिकाम्या हाताने कधी जाऊ नका. टेक समथिंग. आणि ह्या टेकिंग समथिंग मध्ये असं नाही वाटलं पाहिजे की आईला 150 रुपये फुकट गेले, चॉकलेटचा डबा घेतला. मग तुम्ही त्या फ्लो मध्ये नाहीये. परवा एका व्यक्तीनं मला गमतीशीर गोष्ट सांगितली. त्या व्यक्तीला अनपेक्षित प्रमाणे 2 अशा गोष्टी मिळाल्या भेट म्हणून. 2 गोष्टी मिळाल्या एक्स कुठल्या तरी भेट म्हणून. त्या व्यक्तीनं काय केलं? एका आठवड्यात अशा एका दुकानामध्ये ती व्यक्ती गेली जिथे तिला 2 छान गोष्टी दिसल्या. त्या गोष्टी विकत घेतल्या आणि 2 अशा लोकांना दिल्या की ज्यांना त्याचा उपयोग होईल, तेही अनपेक्षितपणे. बघा मी काय म्हणतोय. ह्या व्यक्तीला ज्या 2 गोष्टी मिळाल्या त्याचा काही विचार पण या व्यक्तीनं केला नव्हता, अनपेक्षितपणे मिळाल्या. ओके. मग ह्या व्यक्तीनं काय केलं की 2 अशा वस्तू कुठेतरी दिसल्या, त्या घेतल्या आणि अशा लोकांना दिल्या की ज्यांना एक्सपेक्टेड पण नव्हतं. म्हणजे त्या व्यक्तीला अनपेक्षितपणे मिळालेल्या गोष्टीची त्या व्यक्तीनं दुसऱ्या लोकांना असंच देऊन एनर्जीचं एक सर्किट कंप्लीट केलं. आता ते सर्किट चालू राहणार. आर यू अंडरस्टँडिंग?